श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 11वा भीमदशक. समास 7वा चंचल नदी निरूपण. श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पाहागा अन्यथा नव्हे श्रीराम. या समासात समर्थांनी मायेचे नदीच्या रूपकाने वर्णन केले आहे. ते म्हणतात की विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचल अशी महानदी आहे. तिच्यातील ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे. या वचनाची श्रोत्यांनी प्रचिती घेऊन पाहावी, म्हणजे हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल. केवळ अचंचळी निर्माण झाली अधोमुखे बळे चालली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी श्रीराम. ही चंचल महानदी केवळ निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख वाहत जाते. ती अखंड वाहतच असते, पण तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. वळणे वाकाने भोवरे उकळ्या तरंग झरे लादा लाटा कातरे ठाई ठाई श्रीराम. या महानदीत अनेक वळणे वाकणे भोवरे आहेत, उकळ्या तरंग झरे आहेत, दलदल आहे, उसळणाऱ्या लाटा आहेत. खडकामुळे ती ठाई ठाई दुभंगली जाते. शुष्क जलाचे चळाळ धारा धबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी श्रीराम. कित्येक ठिकाणी तिचे पात्र अगदी कोरडे पडलेले असते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. काही ठिकाणी पात्र अगदी अरुंद असते, काही ठिकाणी खूप रुंदही असते, काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहत असतो. असे हे पाणी अत्यंत चंचल चपळ असते. फेन फुगे हेलावे सैरा वैरा उदक धावे थेंब फुई मोजावे अणुरेणू किती श्रीराम. कित्येक ठिकाणी त्यावर फेस येतो, तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात. नदीचे उदक सैरावैरा सर्वत्र धावत असते. त्यातील थेंब, तुषार आणि असंख्य अणुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल. बोसाने वाहती उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे श्रीराम. प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ, केर, कचरा वगैरे वाहत येतात. अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. लहान मोठे दगड, खडक आणि बेटे यांनी पाणी दुभंगले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते. मृदभूमी तुटो न गेल्या कठीण तैशाची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये श्रीराम. मऊ जमिनी वाहून जातात आणि अज्ञानी भ्याडजीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात, तर कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसेच राहतात. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी असते. एक ते वाहातची गेले एक वळशामध्ये पडिले एक साकडीत अडकले अधोमुख श्रीराम. काही लोक या माया नदीत वाहतच गेले, कुणी भोवऱ्यात अडकले, तर काही अधोमुख होऊन कडे कपारीत अडकले. एक आपट आपटोच गेली एक चिरड चिरडोच मेली किती एक ते फुगली पाणी भरले श्रीराम. एक आपटत आपटतच खलास झाले, तर कुणी चिरडून चिरडून मेले, तर कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेले. म्हणजे कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. एक बळाचे निवडले ते पोहतची उगमा सगळे उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप श्रीराम. काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत पोहत लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोचले, म्हणजे परब्रह्माकडे पोहोचले, त्याच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. तेथे ब्रह्मादिकांची भुवने ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे श्रीराम. याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने
व ब्रह्मांड देवतांची स्थाने यांचे दर्शन घडते. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ, बोलिजे त्यासी श्रीराम. या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते ते अत्यंत निर्मळ असते, पण चंचलही असते. त्यालाच आपो नारायण असेही म्हणतात. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्य पाताळी, पसरली पहा श्रीराम. ही महामाया रूपी नदी अंतराळात म्हणजे चिदाकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहतच असते. ती स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकात पसरलेली आहे. अधोर्ध अष्टही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदीशा, सारिखीच ते श्रीराम. खाली वर सर्वत्र 8 दिशांना या माया नदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशा सारखीच आहे असे जाणतात. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाझ पाझ रोच गेले, किती एकते वेचले, संसारासी श्रीराम. अनेक पात्रात म्हणजे प्राणी मात्रात या माया नदीचे उदक म्हणजे अहंभाव भरलेला असतो. पण काही पात्रातून मात्र ते पाझरून नाहीसे होते. म्हणजे साधू संत आदींचा अहंभाव मात्र वाहून जाऊन नाहीसा झालेला असतो. कित्येक त्या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात. एक्या संगे ते कडवट, एक्या संगे ते गुळचट, एक्या संगे ते तिखट, तुरट क्षार श्रीराम. जसे पात्र असेल तसे ते उदक बनते. कडवटाबरोबर कडवट, गुळचटाबरोबर गुळचट, तर तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट, तर क्षाराबरोबर क्षार बनते. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमी सतुंबळे, सखोलपणे श्रीराम. ज्या ज्या पदार्थात जे मिसळले जाते त्याच्याशी ते तद्रूप होते. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून राहते. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंधते, दुर्गंधी दुर्गंध श्रीराम. विषामध्ये ते विषच होते, अमृतात एक जीव होऊन अमृत बनते. सुगंधी पदार्थाच्या योगे सुगंधी, तर दुर्गंधी पदार्थाच्या योगे दुर्गंधी बनते. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्या परी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे, उदके वीण श्रीराम. गुणात गुणी, अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होते. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्या मायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर, राहिले किती एक श्रीराम. उदक इतके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाहीसे होते. त्यात कित्येक माणसे जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. उगमा पहिलीकडे गेले, तेथे परतो न पाहिले, तव ते पाणीच आटले, काही नाही श्रीराम. जे उगमा पलीकडे जातात म्हणजे माये पलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोहोचतात, त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्व पाणीच आटून गेलेले दिसते. तेथे पाणीच नाही, काहीही नाही असा अनुभव त्यांना येतो. वृत्तीशून्य योगेश्वर, याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार, किती सांगो श्रीराम. मीपणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर त्यांचा अनुभव हा असा असतो. या संबंधी श्रोत्यांनी विचार करावा. रामदास म्हणतात की वारंवार तीच गोष्ट किती म्हणून सांगावी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ नदी निरूपण नाम समास 7वा समाप्त.